गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पचकुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण सकाळ चालू केला आहे ब्लॉग 9 वाजता. तो म्हणजे आपण चाललो आहे गॅरेजला. पाठीमागे टाकी भरली आपण पाण्याची, जी की आपल्याला रॅपला घेऊन जायची. सो आज जरा लवकर पण नाही, उशिरा पण नाही, डायरेक्ट काय म्हणतात त्याला, ऑन टाईम आपण चाललो आहे गॅरेजला. सो चला डायरेक्ट भेटू आपण गॅरेजला. आता आपली नवीनवाडी बी क्लास घेऊन चाललो आहे आपण. आणि गाईज पावसाचा आहे ना, अजिबात काय पत्ता नाही. तर गाईज चला डायरेक्ट भेटू आपण आता गॅरेजला आपल्या सरबुड भेटल. लेट्स गो. संदेश मोदींचं आगमन. हाय करा, हाय कर माझ्या ब्लॉगमध्ये सकाळच. हा, जय श्रीराम. देवाची पूजा पण झालेली आहे. आता आपण निघालो जरा परत पुन्हा एकदा बी क्लास घेऊन घरी. चला. सो गाईज, आता आपण घरी घेऊन चाललो आहे आपली नवीनवाली बी क्लास. सो गाईज, आता आपण जुनीवाली बी क्लास घेऊन चाललो आहे. तर बघूया आता आपल्याला यायचं तरवडला, कारण का येताना आपल्याला एक छोटंसं भाडं आहे गाडीला. म्हणजे तरवडवरून आपल्याला शिवे घेऊन यायचं आहे. तो चला जाऊया आपण. आता निघालो आहे आपली जुनीवाली बी क्लास घेऊन. आतून गाईच हे बघायचं आहे, खराब झाली गाडी, साफसफाई करायची आहे पूर्ण. आणि आधीपर्यंत आपण जाऊन येऊया, नंतर भेटू. चला आता आपण गाडी चालूया, नंतर गाईज भेटूया नंतर. सो गाईज, इथून मी आलो, रस्ता चुकलो. आता मॅप लावला आहे, इकडे जायला आपलं लोकेशन पटवलं नाही. आता आपण इकडे आलो, परत पाठीमागे आलो. म्हणजे आपण जाकाची साईडला गेलो होतो, तर आता पाठीमागे 600 meters turn left. ऐकलं. चला आपण इथं त्यांना लोकेशन पाठवलं होतं, ते आपण लोकेशनला चाललो आहे. रस्ता बघा, एकदम पहिल्यांदा आलो मी इकडं. माचिवलेवाडी म्हणून बोललं जातं इकडं. इकडे वाडीचं नाव आहे माचिवलेवाडी. सो तिकडे आपल्याला जायचं आहे तरवडला. चला आता आपला मॅप लावला आहे आपण, कारण का एक्झॅक्टली पोहोचण्यासाठी आपल्याला एकच ऑप्शन मॅप. आणि तिकडचं डायरेक्शन लोकेशन आपण घेतलं आहे तिकडनं मागून, तरच मॅपवर आपण सरळ जाऊ शकतो. नाहीतर जर आपण मॅप असा जर इकडून सर्च मारला तर त्या मॅपचा काहीच उपयोग नाही. इकडून तिकडून कुठलं पण फिरवत नाही. त्याच्यामुळे जर समोरून जर आपलं ट्रान्सफर झाला सगळं लोकेशन, तर आपण इझी जाऊ शकतो. मॅपचा हा एक फायदा फक्त. बाकीचा मॅपचा मला वाटतं काय त्याचा फायदा नाही, कारण का तू गडबड 100% रूटला करतोच करतो. मी त्याने भरपूर वेळा बघितलं आहे. सो चला हे सगळं चाललं आहे आता. गाईज फायनल आता आपलं तरवडल्याचं काम झालं आहे. आणि आपण चिवे वगैरे पाठीमागे बांधले असते तेवढ्या गाडीच्या वरती, पुढे पण आले काचेच्या याच्यावरती, आणि पाठीमागे थोडेसे आहेत. आता आपण लोड करून निघालो आहे. त्याला थोडेसे बाहेर असल्यामुळे आपलं थोडीशी व्यवस्थित लक्ष देऊन गाडी चालवणार आहे. त्याच्यामुळे आपण ब्लॉग नंतर करू गाईज. आता वाजलेत पण दुपारचे 12 आणि निघालो आपण तिथून. चला. हा रस्ता जरा कच्चा आहे. आता नंतर हायवेला लागल्यानंतर आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन एका बाजूने चालवायला लागणार गाडी. सो गाईज नंतर भेटू. चला चिवे वगैरे अनलोड झालेत आणि आता आपण निघतो इथून. थोडेसे तुकडे राहिले ते खाली करतायत आणि मग डायरेक्ट जाऊ गॅरेजला, घेऊया वगैरे आणि नंतर कंटिन्यू ब्लॉग. हाय, नमस्कार. तर मी संदेश मोहिते. तर मी आता आलो आहे गॅरेजचं थोडंसं काम होतं ते केलं, आणि शेतीमध्ये थोडंसं मला मन माझं रमतं म्हणून मी शेतीमध्ये थोडासा वेळ घालवण्यासाठी आलो आहे. तर तुम्ही पाहू शकता शेतीमध्ये आलो आहे. तर या इकडे या. हे सकाळपासून गडी इथे काम करतायत. हे मशीन इकडे, ट्रॅक्टर आपल्या इकडे आहे. तर हे बघा भाताची परिस्थिती दाखवतो मला काय झाली ती. जवळजवळ पेरणी करून 10 ते 15 दिवस झाले, पण पावसाचा काही थांबत नव्हता. त्यामुळं काल पाऊस पडला आहे. तर आज तुम्हाला दाखवतो ही जमीन पूर्णपणे आता ओलावा, पाणी थोडंसं जमलं आहे याच्यामध्ये, या तळ्यामध्ये. तर हे बघा, हे भाताची परिस्थिती बघू शकता तुम्ही. हे बघा आता थोडंसं लागतोय ना, म्हणजे पाल वगैरे व्यवस्थित लागतोय, म्हणजे नांगरला जातोय प्रॉपर व्यवस्थित. आणि हे बघा, हे मध्ये भात आहेत ना,
कधी जिथं जिथं जाड जमीन आहे तिथं जिथं रुजलंय, पण जिथं जिथं जाड जमीन नाही आणि पातळ राहिलंय ते रुजलं येत नाही. तर याच्यावर तुमचं सोल्युशन काय असेल ते आम्हाला सांगा. धन्यवाद. तर इकडे मंडळी हे पण पाहू शकता, हे बघा, हे बघा इकडं, हे पण पाहू शकता, हे बघा शेतकरी आहे, सगळे शेतकरी लोक. आणि इथंच खाली तो रानपाड वॉटरफॉल आहे हो. गाईस, बघा बघा इथे खाली. नमस्कार मित्रांनो. तर आता हा असा तसा व्हिडिओ होणार नाही, जरा जबरदस्त होणार आहे. इकडे बघा संदेश मोदी चालत आहेत आणि आम्ही कुठे चालतोय बघा, शेतात आलोय शेतात. कारण का ते सांग संदेश जरा. मित्रांनो, लागलेली जीवनाची साडेसाती मशीनचं काम करण्यासाठी यावं लागलं शेतामध्ये. आणि काय आलं गाईस, आणि काय सगळीकडे पावसाचे लागले. पावसाची जाम हे आहे, काय म्हणतो त्याला, जोर आहे पावसाचा. त्याच्यामुळे आता आपण गाडी घेऊन आलो तो आपली. चला, एक जोक झाला आहे. मोबाईल पडला हातातनं डायरेक्ट दगडावरती पाण्यात, आणि मोबाईलचं फक्त स्क्रीन गार्ड फुटलं आहे नशिबादी. आता आपण आलोय आपली अल्टो कार घेऊन. काहीच हे रस्ता चुकलेत आणि वाटेवर असली काहीच गाडी बघा, जबरदस्त 8 टायर लक्झरी. वोल्वोची. चालवायला काय भारी वाटते ना, कसली लांब आहे बघा, एक नंबर रे. अरे मोबाईलमध्ये बसत नाही, म्हणजे विचार कर एवढं लांबनं. मुंबईला जायचं ना, रस्ता चुकलेत.